आज तर तुमच्या भावाच्या टीचर सोबत झगडा झाला रे बा. तर बघा सुरुवातीपासून. तो हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मैं विजय लेके आ गया हूँ एक और नया ब्लॉग. आज तर मा मित्राच्या ना आम्हाला टाइमच झाला रे बा. तर मा मित्रानं दिला त्याला शिवा. शिवा खाऊन निघालो आम्ही घराकडं. फायनली आम्ही घरी पोचलो रे बा. टाइम होता 8च्या वाजले 11. तिथं मा मित्राला दिसला रे बा ढोल. मित्रानं काढला ढोल न वाजू लागला. मग मी पण वाजून घेतला. वाजवणं पाहून मित्राचा शॉकच झाला. मग येऊन गेला मी कॅटली पाहायला. कॅटलीमध्ये तर दूधच नव्हतं रे बा. मित्रानं खोललं नाही रे बा फ्रीजमध्ये पाहायचं तर काहीच नव्हतं. मित्राला तर लस टाइम लागू राहिला होता रे बा. तर मग मी सोचलं मी पण तयारी करून घेतो. मग आम्ही पण धुतलं ना तोंड लावलं चेहऱ्याला फिरम लावली. चेहऱ्यावर तर मस्त ग्लो आला रे बा. मग मी पण व्हाईट शर्ट घातली ना रे बा. तुमच्या भावानं काढला ना जेल, याच्यानं म्हटलं काही पण उभा करू शकता ना रे बा. मग घेतला जेलने लावला केसाला, कारण तुमच्या भावाला आज दिसायचं आहे ना रे बा छान. मग झाली ना रे बा आमची पण तयारी. मग मित्रानं घेतला दुपट्टा आणि आम्ही निघालो कॉलेजकडं. कॉलेजमध्ये येऊन माहीत पडलं की यानं तर आमच्यासाठी डीजेच ना ठेवला. तेवढ्यात मित्र तर गरमच झाला रे बा. मग आमचे सर म्हणे होम थिएटरवरच काम जमून घ्या ना रे बा. मी म्हटलं टाकणं बोकात, जे भेटले त्याच्यावरच नाचन रे बा आता. मग येऊन गेला तुमचा भाऊ जेवण करायला. जेवणामध्ये मस्त तिखट भात, मटण, गुलाबजामुन होते रे बा. मस्त खाल्लं रे बा. इकडं पोरी तर मस्त ठुसू राहिल्या होत्या रे बा. चला तुमचा भाऊ इथंच ब्लॉग एंड करते रे बा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.